तर मित्रांनो नमस्कार, मी आप्पा भोसले. आज उशी या भागात मित्रांनो पुणे भागात आपण आलेलो आहोत. आता बऱ्याचशा गायींचा असा प्रॉब्लेम होतोय की बसलेली उठत नाही, कारण एखाद्या वेळेस गाय पूर्णपणे पायात फसडली तर पूर्णपणे निसटते किंवा लिगामेंट पूर्णपणे लूज पडतात किंवा कॅल्शियम कमी होणे, पाठीमागच्या मणक्यातल्या शिराच्या काप होणे असा प्रॉब्लेम असतो मित्रांनो. तर 111 आयुर्वेदिक रामबाण औषध देखील आपल्याकडे उपलब्ध आहे. म्हणजे टाळकुकडे किंवा लावरी लंपी, चामड्या रोग, मस्टडी, दगडी, थायरिया, बोशिया, चमकल्या, मुरगळला, मार लागला, क्रॅक असेल, निमोनिया, कावीळ, गोशिडता, फुफ्फुसाला इन्फेक्शन, छाती भरली असा प्रॉब्लेम असेल तर नक्की संपर्क करा. आणि जर काय अशी बसली असेल मित्रांनो, त्याला आपण 1 महिनाभर कोर्स देतो व्यवस्थित पूर्णपणे शिरा मोकळ्या करून. आता दादांच्या इथं पाठीमागे 10 दिवसापूर्वी आपण एक गायचा स्टेटमेंट केलं. तिचा रिझल्ट आल्यामुळे आज ह्याने आपल्याला स्टेटमेंटसाठी बोलवून घेतलेला आहे मित्रांनो. तर आता कोबा बऱ्याचशा ठिकाणी आम्ही बघतो की कोबा पूर्णपणे मऊ असतोय मित्रांनो. तर कोबा न मऊ करता पूर्णपणे कोबा रब पाहिजे आणि पूर्णपणे अशा ग्राइंडरने रेगा मारल्या पाहिजे, तेव्हा गाय पूर्णपणे जे घसरत्यात म्हणजे बऱ्यापैकी घसरायचा प्रॉब्लेम कमी येतो आणि बऱ्यापैकी मॅट तर पाहिजे, कारण आपल्या 1.5 लाखाची गाय असते तिचं नुकसान होतं की आपल्या थोड्या चुकीमुळे आपण न मॅट टाकण्यामुळे किंवा कोबा मऊ केल्यामुळे. तर शेतकऱ्यांना मित्रांनो नक्कीच काळजी घ्या शेतकऱ्यांनो, की असा जर कोबा असेल तर रफ करा आणि त्याला ग्राइंडरने पूर्णपणे रेगा मारा, तर असा काही प्रॉब्लेम येणार ना. किती दिवसापासून होतोय प्रॉब्लेम? 4 दिवस 14 दिवस. आता आपली कशी काय माहिती भेटली? ते गणेश चालणार गाईचं गेलं होतं. बस त्यांचं काय झालं? त्यांचं पण सेम कंडिशन. म्हणजे त्यांचं रिकव्हर झालं. रिकव्हर झाल्यानंतर तुम्हाला पण बर, आपण त्यांना बऱ्यापैकी म्हणजे 1 महिनाभर औषध दिलं, व्यवस्थित सोडले आणि बऱ्यापैकी रिझल्ट भेटले. त्यामुळे त्यांचा खात्री असल्यामुळे तुम्ही आज बोलवलं. आता आपण एवढ्या लांबून आलो, पण तुम्हाला योग्य पॉईंट लावल्यासारखं वाटलं का? म्हणजे जे आपण सांगितलं हा बरोबर आहे. योग्य ठिकाणी वाटलं का? म्हणजे मित्रांनो आता त्याचा लिगामेंटचा पण प्रॉब्लेम आहे, पूर्णपणे मुठीत असेल, पूर्णपणे काय मुठी मुडकते पाठीमागे, त्यामुळे उभा राहता येत नाही, लूज पडलेत लिगामेंट पाय फसडल्यामुळे. तर आपल्या देखील जाणवला काय असा प्रॉब्लेम असेल तर नक्कीच संपर्क करा. खूप खूप धन्यवाद.